गाईज एवढा पावसामध्ये ट्रेकिंग चालू आहे. ते आमचं घर आहे, इथं वाघाची गुफा आहे. कमी करू राहिला का? तर मगर नाही ना मध्ये पाहून घ्या मगर मगर आहे मगरीचं गुच्छ आहे ते बारीक. सो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही सगळे आलो आहे पांडवलेणीला. सो एक मिनटं मग सर्व दाखवतो, एकच मिनटं. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आदित्य भाऊ कदम यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल परत सुरू केलं आहे. सपोर्ट दाखवा त्यांना. खूप खूप थोडं ऐकून तर मोटिवेशन दे माझ्या चॅनलला. असं जनतेचा आवाज दाबला जातो. अरे मी म्हणतोय मला कॅमेरा समोर बोल 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 बोल. आमचा आदित्य ब्लॉग नंतर म्हणतात मध्ये पाहिजे होता सगळ्यांना. तुम्हाला पण जर आमच्यासोबत मोहीमवर जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर आदित्य भाऊ कदम यांना मेसेज करा आणि मला पर्सनली DM करा. असं काही करू नका. जे बी करायचं ते आपल्या चॅनलवर जा, सबस्क्राईब, लाईक, शेअर काय करायचं करून टाका. आम्हाला इथं बेंडका दिसलेला आहे. हा ते मासे रे. माशे काय हा लेन्स बदल. मला वाटतं छोटे मासे आहेत. बेंडका आहेत ते तुम्हाला कळत नाही. मोठे होऊन ते बेंडका होणार आहेत आदित्य सारखे. कुछ शर्म आया है. पहिले छोटे आहेत ते. पहिले छोटे आहेत ते. पहिले छोटे तुम्हाला सबस्क्रायबर कमी करू राहिला का? तर मगर नाही ना मध्ये पाहून घ्या मगर मगर आहे गुच्छा गुच्छा. मगरीचं गुच्छ आहे ते बारीक बारीक पिल्ले. बारीक बारीक पिल्ले मगरीचे. हाय आवड्या. हॅलो. नाही देत जा, घाबरलो तो. कोरलेली लेणी डॉगीज बाईचं घर आहे. एक नंबर. काही नाही मध्ये. चला भाई नाशिक सिटी. बाबा विश्वनाथ. बाबाची की मोठी बाबाजी की बुटी. हो फोटोग्राफर रावरा की चला ना. कबीर सिंग नका बनवत जा तिथं. आता पूर्ण तगडाने कोणतरी स्ट्रक्चर टोटली बुद्धिस्ट आहे. एक नंबर आर्ट आहे, एक नंबर. खूप एन्शियंट केव्स आहे, खूप एन्शियंट केव्स ज्या की बुद्धिस्टच्या जे बुद्धिझम्स होते तेव्हाच्या काळामध्ये कोरलेल्या ज्या केव्स आहे त्या केव्स आहे. हे बघा असे पिलर. हे पिलर आत्ताच्या जमान्यात सुद्धा, आत्ताच्या युगात सुद्धा तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही आहे. कारण आपलं आर्किटेक्चर आणि यांचं आर्किटेक्चर खूप वेगळं होतं, खूप वेगळं. व्हेरी एन्शियंट. बरं आपण इथं वरती जाऊन बघू. विशाल विशाल बोल. तर आदित्य मी जे सांगतोय ना ते नीट ऐकून घे. एका दिवशी माझ्या बोरं खाऊ वाटत होते. मग त्यांनी बोरं खाल्ले आणि त्याच्या ज्या बिया होत्या ना त्या तिथं फेकून दिल्या. दाखव दाखव ती जागा जागा दाखव. त्या तिथं बिया फेकून दिल्या. इकडे दे मोबाईल. त्या तिथं बिया फेकल्या आणि हे इथं जे झाड दिसतंय ना तिथं झाड चुकलं नाही बोराचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सीताफळ खाल्ले आणि तेव्हा कुठं इथं सीताफळाची बाग झाली. हे एवढं. सो गाईस आम्ही फायनली टॉपवरती पोहोचलो आहे. सर्वजण त्याने फोटोज वगैरे काढताय. त्यांचं प्रत्येकाचं चालू आहे, बघू शकता. आणि इथून जो लुक येतोय नाशिक सिटीचा पुरा भारी लुक येतोय. तुम्हाला मी दाखवतो. विषय ते कुठं ते डोंगराला जायचं का? हा स्पायडरमॅन आहेत आपण. चला स्पायडरमॅन. चला चला सोड ना.
इम्युनिटी पॉवर. AI ने एडिट कर हा. कोणत्या पिक्चरला जायचंय? नाही पोचलं. नाही पोचलं. नाही आंधळा झाला. नाही खरंच नाही पोचलं. नाही पोचलं. आमचे भावी मॉडेल आणि एक्स्ट्रीम लेवलचे फोटोग्राफर. तुझ्या काय वाचतं? सिलेबसच्या बाहेर आहे. बॅकलॉग लागले आणि सिलेबसच्या बाहेर आहे. वाचायला कमी नाही करत. वाचायला कमी करत. बाई गाडी कशी आणली असं वरती? मला तेच तू प्रश्न पडला सर्वांना, आणली कशी असं? 4 व्हीलर आणली गाडी ही बघ. एक नंबर 4 व्हीलर गाडी. आम्ही याच्यातच बसून आलोय. पांढरलेणीवर. ओसळत्या धारा खाई मानवारा. काय आवाज घुमतो इथं? काय आर्किटेक्चर आहे बाई, खरंच एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता कुठलंही आर्ट असो, एकदम एकदम छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या एकदम भारी असं आर्ट त्यांनी केलंय. तुम्ही बघू शकता एवढं बारीकीनं इथं काम केलंय. पूर्ण हे बघा कानापासून तर नाकापर्यंत एकदम व्यवस्थित इथं काम केलं गेलंय. हे बघा, हे आता काही गोष्टींमुळे इथे क्रॅक वगैरे झालाय, ब्रेक झालाय असतो, पण हे पूर्ण नाही का त्यांनी हाताने केलंय. आणि मध्ये सुद्धा जे सेपरेट रूम्स आहे, हे बघा हे जे बुद्ध आहे, ते बुद्धांना पण एवढं छान असं कोरलं त्यांची मूर्ती इथं एकदम भारी. म्हणजे काही विशेष नाही, यांचं आर्टच वेगळं आहे. आणि ह्या काळामध्ये हे आर्ट पूर्ण कधीच काढलं जाणार आहे पूर्ण. आपली नाशिक सिटी मस्त नजारा आहे नाशिक सिटीचा इथला. सो पण जाऊया विशाखात तुमच्याकडे. तर भावना ऐक तर जेव्हा जुन्या जमान्यामध्ये आमच्याकडचे आमचे जे पूर्वज होते ते असलं खायचे. कंदमूळ खायचे. तुमच्या पूर्वज काय खायचे सांगा? कांदा ते बी असं उकी मारून. एक मिनिट गाईज एकदम एक्स्ट्रीम लेवलचं ॲडव्हेंचर इथं. अरे जंपच नाही आले याच्यात, काहीच नाही आलं तुझ्या बेस्ट ऑफ ॲक्च्युली. गाईज आम्हाला खरं म्हणजे नाही का रस्ताच माहित नाही कुठे, तरी आम्ही पाऊल वाटानं चाललोय पुढे पुढे. हा आमचा मॅन वर्सेस वाईल्ड. मी काय म्हणतो, ती आळी पडली कुठे, कोणाला इम्युनिटी पाहिजे का? हम इसे कच्चा भी खा सकते हैं. पका की नहीं खा सकते क्योंकि इधर आग नहीं जलती. दगड़ मारून मारून आग करावं लागत. भेटला मॅन वर्सेस वाईल्ड. इकडे दाखव. इकडे हा 50-50. इकडे दाखव. चेहरा दाखव. मॅन वर्सेस वाईल्ड. मोदीजी जिरली. वाघ आला. हे बघा, हे बक्षुजी कसा आहे आता. हे ब्लॅक अँड व्हाईट, हा चॉकलेटी, हा इकडे पिंक. वाघाची गुफा. वाघाची गुफा काय असते? याचं ज्ञान घ्या. इथं असल ते चड्डी घालून. ते आमचं घर आहे, इथं वाघाची गुफा आहे बघा. कोरिलेशन दिवसाने राहतो, फक्त रात्री राहतो. चला आता आमचं चढाई करणार आहोत. चढाई आता आम्ही चढाई करणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. अडकलं. ए मोबाईल धर मला पण मध्ये यायचंय. इकडून हे बघा, हे ब्लॉगात अडकला त्याचा मोबाईल येते. ते दोघं जण वर जाऊन बसले तर वरती नाही.
बाबू बाबू आमच्या ग्रुप मधला बाबू. गाईज सगळ्यात भारी लोकेशन नाशिकचं. अरे बाप काय लोकेशन आहे भाई, एक नंबर एक नंबर. कोणी आलं नसेल तर लवकर या पांडवलेनीला. भाई भाई खूप थकलोय, श्वास पण घ्यायचा येत नाही, खूप थकलोय. मैन वर्सेस वाइल्ड, मैन वर्सेस वाइल्ड. दोस्तों आप देख सकते हो, ये मैन ये वाइल्ड. सो गाईज एक नंबर वातावरण, इथे पाऊस चालू झालाय भाई. काय सिटी दिसते इथून, ढग उतरलंय सिटीवरती. आई शपथ एक नंबर. अरे बाप, हे बघ आमचे फोटोग्राफर आणि मॉडेल. पाऊस चालू झालाय, एक नंबर वातावरण झालंय गाईज. आणि इकडं सर्व सर्व डोंगरे, हरिहरगड वगैरे सर्व मोठे मोठे गड गाईज. आम्ही लोक थकलोय आता, बसून घ्या फोटोशूट खाली. आम्ही बसलोय गाईज. पांडवलेनीवर आम्ही सगळ्यात टॉप व्ह्यूवर येऊन थांबलोय आणि इथं पाऊस चालू झालाय. एवढं भारी वातावरण झालंय, एक नंबर वातावरण आहे. कसलं इतका भारी व्ह्यू होता आपल्या सिटीचा इथून, एक नंबर आहे गाईज. एवढा पावसामध्ये ट्रेकिंग चालू आहे. रेनकोट नसल्यावर असं होतं गाईज, कृपया कुठं पण गेले ट्रेकिंगला सोबत रेनकोट ठेवा, नाहीतर आमच्यासारखं नाही का मग आपली चड्डी सुद्धा ओली होती. निसर्गाची हवा, निसर्गाचा रस्ता. हा निसर्गाने बनवलेला रस्ता आहे ज्यावर फक्त टॉपवरच जायचंय. तर गायचं आम्हाला अजून टॉपला जायचंय आणि फुल पाऊस चालू आहे. आणि बघू शकता एवढा सारा फॉग आलेला इथं, एक नंबर वातावरण झालंय. एवढ्या पावसात मी पळतोय वरती. आदित्य एक मिनिट हात द्या. हळू दे रे. अरे थांबा इथं जाऊ दे. नकली हे बघा गाईस, मला नाही किती कोणाच तरी सापडलेलं गळ्यातलं, पण नंतर बघितलं हे नकली. भाई कसला फॉग आहे, एक नंबर. चला गाईस अजून थोडं वरती जायचंय. ते यार लय वरती होते. हो ना, मरून जाऊ. हा काय नाही, मधून जायचंय आता. चला थोडंसंच बाकी आहे, थोडं करून या नालायकानं नालायकानं थोडं करून आम्हाला इथपर्यंत आणलंय. विषय अजून किती बाकी आहे? मोठं बाकी आहे अजून. इथपर्यंत जायचं आपल्याला, खूप मोठं बाकी आहे. संघर्ष करत राहा, पायरी चढत राहा. अरे बापरे. ए अरे ब्लॉगरला पण बघा रे जरा. ए नीला हात द्या नाही. ए थांब तुझ्या आयला आता येऊ कसा ढग खाली आले. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय पांडवलेनीच्या टॉप हिलवरती. तुम्ही बघा इथून कसला व्ह्यू घेतोय, हे बघा एक नंबर व्ह्यू येत ना. हे इथं हे बर्ड्स किती भारी उडत आहे भाई, एक नंबर. मग तिला पिक्चरची आठवण आली डायरेक्ट. तर गाईज आम्ही आता परत चाललोय, वापस घेतली आम्ही आता इथून. तर एकदम भारी एक्सपिरियन्स होता. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब सर्व धिंगाणा दुराळा काय असेल नसेल ते करून टाका. चलो गाईज बाय बाय.